गाईज गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. स्वतः मागचं बॅकग्राऊंड बघून समजत असेल तुम्हाला की मी माझ्या माहेरी आली आहे. आणि आज ना आहे बेंदू सणाच्या ना तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सो बघा इकडं ना बैला आणलेले धुवून सगळी, कारण मस्त त्यांना कलर वगैरे करायचा आहे, त्यामुळे ना एकदम काल खूप खराब झाली होती. आणि रात्रीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की त्यांना हळद वगैरे लावलेली, त्यामुळे आज छान अशी धुवून आणले सकाळ सकाळी. आणि वातावरण बघा ना इकडचं किती छान झालं आहे, किती हिरवं हिरवं दिसते. आणि आमच्या रानामध्ये काय काय आम्ही लावले ना ते तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये दाखवते मी. चप्पल घालून या, नाही टोचत मला काटे. चला. सो इथं बघा इंजिन वगैरे ठेवले, तर अजून ते काहीतरी नांगर, सगळं रानातलं सामान ठेवलं इथं. काय बोलतात त्याला? पाईप. पाईप. पाईप ते माहिती आहे ते काहीतरी कोळप वगैरे काहीतरी बोलतात, ते मला पण माहीत नाही. नांगर बोलतात. इकडे येतो नांगर वाटतं, इकडे तो पण नांगरच आहे वाटतं. अशी भरपूर नानांनी म्हणजे माझ्या पप्पांनी सगळं सामान वगैरे घेऊन ठेवलं. इथं काय ते गांडूळ खत केलं होतं, म्हणजे जे प्रकरण केलं होतं त्यांनी, त्यातून त्यांना भेटलं होतं. सो त्यामध्ये सगळे शेण वगैरे टाकतात. आता मोकळेच आहेत, भरल्या परत यार. सो ती आणि नाही इथं बघा, आता पहिल्यांदा छोटं शेड होतं समोर मागचं, आता ह्यांनी वाढवून आहे ना मोठं केलं आहे, त्यामुळे ते पण भरपूर मोठं दिसते बैलांसाठी. त्या घरामध्ये बांधतात तुम्ही? बैल तिकडं असतात, कारण की ना ते मागच्या टायमिंग सांगितलं होतं ना, गायी सोडल्या होत्या. गाय म्हणजे त्यामध्ये ते बघा कटाळ्या सोडला होता, तो एकच राहिला होता. ते ना सगळ्यांवर असा म्हणजे धावून जायचा, मारायचा. मागच्या टायमिंग पण ह्याला इथं म्हणजे असं खांद्याला लागलं होतं त्याच्या, तर त्यामुळं घरात बांधतात आता, थोडासा रिस्क नको घ्यायला म्हणून. नाही तर खूप छान असं मोठं शेड केलं यांनी. आणि आता रानात आम्ही काय लावले ना ते तुम्हाला दाखवते मी. त्यांना एकदम शेवटपर्यंत, एकदम शेवंती मोठी मोठी झाडं असतात तिथपर्यंत सगळे आमचीच रान आहेत. चला. हिचं काय लावलं काय नाही, हे गवत ते हे म्हणजे एका मोठ्या चुलत्याचे रान. बघा ना किती झाडं ही आहेत. पलीकडे शेजाऱ्यांची लिंबाची बाग आहे. आणि आम्ही काय लावले ते दाखवतो. आम्ही लावले असं बघू शकता, आम्ही रानात लावले डाळिंब. आणि हे काय केले हो, काट्या रोवलत, कारण ते झाड अशी पडू वगैरे नाहीत म्हणून. आता सगळं गवत गवत दिसतंय आणि झाडं एकदम छोटी छोटी दिसतात. असं बघू, हे डाळिंब वाढ झाली. मोठी मोठी झालीत ना. मागच्या टायमा आलो होतं तेव्हा एकदम छोटी छोटी होती. आणि त्याला काट्या वगैरे पण लावलेत. ठिबक पण केले ना, ठिबक पण असं केले त्यांनी. असं बघू शकता, असं बघायला भारी वाटतं आहे ना, कधीतरी आलोय. माझ्या मोठ्या भावानी, छोट्या भावानी आणि नानांनी असं केले सगळं, कारण पप्पांची तब्येत थोडी खराब होती, कारण त्यांनी नाही काय मदत वगैरे केली, पण दोन भावांनी सगळं हे अरेंजमेंट केली. चला. सो पुढच्या रानामध्ये काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि ह्या रानात लावले सोयाबीन. छान आहे ना एकदम. सोयाबीन कसं उगवतं ते मी काय अजून बघितलं नाही, मी पहिल्यांदाच बघते सोयाबीन लावलेलं रानात. डाळिंब ना सगळे ऊसच करतात, ऊस. हे पहिल्यांदाच आम्ही म्हणजे असं काहीतरी वेगळं काहीतरी केले. डाळिंब लावले. जे डाळिंबाची ज्याला पण माहिती असेल ना ते मला नक्की असं म्हणजे कमेंट करून थोडंसं सांगा की कसं करायचं असतं, काय करायचं असतं. माहीतच असेल आता ह्यांनी घेतले म्हणजे, पण मी तर पहिल्यांदाच बघते, म्हणजे की पहिल्यांदाच अशी डाळिंब वगैरे लावली आहे. अहो लागल तुम्हाला, बिना चपलीचे सगळीकडे चालत बसतात. आणि ह्यांनी या किती छान केले. मातीमध्ये आहे ना असं चालणं बिना चपलीचं हे खूप फायद्याचं असतं. इकडे आल्यावर एकच असतं की हा सण आहे ना सगळं डायरेक्ट आहे ना घरासमोर येतो आणि सगळीकडे उजेड असतं, त्यामुळं काही वाटत नाही ना. नाहीतर आमच्या जी घरी आहे ना ती सगळं हे आहे, अंधार अंधार असतो, फक्त 4 वाजता समोरून ऊन येतं. इकडं खूप भारी वाटतं. आणि हे बघा, हे माझ्या दुसऱ्या भावाने लावलेले आहे, म्हणजे मोठ्या पप्पा मम्मीने. सो त्यांनी पण मोठमोठ्या काट्या रोवल्यात. पण छान केलं ह्यांनी, तर जास्त गवत वगैरे नाही आहे का नाही. त्यांनी ट्रॅक्टर वगैरे केला असेल. इथं सुद्धा डाळिंब लावली. आय थिंक त्यांनी सुद्धा ना पहिल्यांदाच डाळिंब लावलेली. आता बघू कशी येते. छान आलेत पण झाडं. मागच्या टायमा आलं होतं ना तेव्हा एकदम छोटी छोटी झाडं होती. आता बघा ना किती मोठी मोठी झाडं आलेत. आणि बोलतात की 1 ते 1.5 वर्षातच त्यांना कळी यायला सुरुवात होते, म्हणजे जी फुलं असतात ना छोटी ती वाली. पण इकडे जरा साफ आहे एकदम, मला असं वाटतं ट्रॅक्टर इकडं फिरवला ना त्यामुळे इकडं साफ आहे. तिकडं खूप गवत आहे, एक्स्ट्राची झाडं ठेवलेली आहे ना. हे पण दुसरं
ती बोलली होती ना शेवटपर्यंत आहे, मग ही पण एक आहे तिकडचं आहे असं आहे. तिथं काहीतरी सीताफळाचं झाड आहे आणि इथं लिंबाचं झाड आहे मोठं. इकडे सगळे लिंब आहेत. हे खूप जुनी जुनी झाड आहेत, तरी पण 1-2 झाडं आहेत ना अशी पाडली माहिती आहे का. का हं? का पाडली? म्हणजे ते अडचण करत होती ना. आता हे चिंचेचं झाड आहे ना, हे आमचं चिंचेचं झाड आहे, पण ते ना असं येतं खाली येतं ना, त्याच्यावरती ती काय म्हणतात ती पिकांवरती ती सावली पडती ना, मग ती वाढतच नाही तिथली झाडं. त्यामुळे काही फांद्यांना तोडाव्या लागतात. काय आले ते, हे पण चिंचेचं झाड आहे माहिती आहे का. इलायती चिंच असते ना त्याचं झाड आहे हे. हा शेवगा. आणि हे काय आहे सांगा मला. हे सीताफळ आलेत. हे बघा सीताफळ आले त्याला, पण ही पिकलेलीच नाहीत, कच्ची कच्ची येते आहे ना. आणि तिथं बोर घेतली होती भावाने माझ्या, असतं त्याला पण पाणी. कुठं बोर घेतली? ती काय तिथं बोर घेतली होती इथं? भावाने. हा तिकडं ती हां आलं पाणी. हा लागले पाणी त्याला. मग गरज असेल तेव्हा चालू करायची. किती छान आहे ना इकडं, गार गार गार. आठवलं का काय? आपण इथं येऊन बसलो होतो ना इथं. आमचं म्हणजे लग्न नव्हतं झालं, आम्ही नुकतंच बोलाय वगैरे लागलो होतो ना, तेव्हा आम्ही म्हणजे इथं येऊन बसलो होतो बोलत. त्यानंतर काय टाईमच नाही भेटला असं बोलायला पण आहे ना, बोलत बसायला. किती गवत मस्त हिरवं हिरवं वाटते ना. तेच बोलते सकाळ सकाळ इकडे जाऊन यावं, मस्त वाटतं एकदम. आणि इकडे ना मका टाकली, मका आणि पलीकडे आहे ना, पलीकडच्या रानावर तिथं कडवाळ केलं आहे. मका आणि कडवाळ टाकले आणि इथून आपलं रान स्टॉप होते. इथून ते डायरेक्ट बघा आमच्या घरापर्यंत सगळी आमची जागा आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर किती छान वाटतं एकदम, सगळीकडे हिरवं हिरवं झालेलं आहे. झाडं पण किती जुनी आहेत. चलो आम्ही चिंचेच्या झाडाखाली आलो होतो. एक हवननी चिंच पण काढून दिली मला. अजून काढतात ते चिंच. काढताय ना? काढतं थांब जरा. टाइम लागेल, राहू द्या मग. एक काढली, एक भेटली मला. बघितलं पण पाहिजे कुठं आहे कुठं नाही. नसतात त्या सीझन मध्ये चिंचा, मग कुठल्या सीझनमध्ये असतात? उन्हाळ्यामध्ये असतात. आहे चिंचा पण वरती वरती आहेत. ऐका ना, जे पण खाली चिंचा पडल्या होत्या त्याच्यावर पाणी पडलं आणि त्याची झाडं आलेत. हे बघा इथं सगळे झाडं आलेत चिंचेचे. हा हे झाड आहेत, ती चिंचेची झाड आहेत. बघा ना, पानावरून समजते की. चला धरा मोबाईल पकडा, जाऊया. कुठे जवळ ना? इथून ठिबक मधून पाणी चालले, दिसा नाही पण लांबून दिसते. पाणी चाललंय सगळ्यांना. टाइम आहे वाटतं पाणी द्यायचा, पण गवतले झाले पण यात. तिकडे एकदम साफ आहे, चकाचक आहे, त्यामुळे झाडांना लगेच दिसतात. तर गवत असल्यामुळे दिसत नाही. आणि ह्या सगळं रानाच्या समोरच आमचं घर आहे. आता बैलांना वगैरे वॉश करून आणले ना, थोड्या टाईमने मग त्यांना कलरिंगचं काम करायचं. अजून आमचा नाश्ता वगैरे नाही, आंघोळ नाही. मग पहिलं फ्रेश बिश होऊन घेतो, नाश्ता करून घेतो. त्यानंतर मग बैल रंगवणार आहे आम्ही. कलर केल्यात नाही तर पिंक कलर, ग्रीन कलर. कलरिंगचं काम चाललंय. आमचा भाऊ कलर देतोय. आता कुठला देणार आहे कलर? गुलाबी. आता तरी बोलला गुलाबी. इथं कुठला आहे? इथं गुलाबी. सो बैल बघा. हे कोण आहे? भुजा, राजा. चाललेत कलर द्यायचे काम. आम्ही छान अशी तयार झाली, कारण आता कलरिंगचं वगैरे काम करायचं होतं. त्यानंतर बोललं थोडंसं तयार व्हायला ना वेळ भेटणार नाही, पूजन वगैरे करायचं असतं ना. बोललं आधीच तयार वगैरे व्हावं. मम्मीची मस्त अशी साडी घातली आहे, ही गडवच बोलतात ना, मग ती साडी घातली आहे. छान असा लुक केलेला आहे. तर चालले मी कलर द्यायला. तिकडे तर सगळ्यांचे कलर द्यायचे काम चालू आहे, पण बोलले आपण पण थोडीशी मदत करायला. तिकडं कलर देतात. हे फुलं वगैरे काढलेत वाटतं. काय चाललंय रे? शेंबी ते काय आहे बघा ना, कसला गुराबतोय बघितलं का? ते नाकाव किती आट्या पडले बघितलं. ती काय, हा ती लाल घातली आणि ते मगापासून बघतोय ना तो आत्ता करून.
नव्हतं लाल बिल तर मग तुला मारायचं फिराय किती लहानपणापासून लहानपणापासून मी मोठी झाली तेव्हा ती घरात बैल आले ते. तू होतीच ना तेव्हा इथे आरोच्या लहानपणापासून. सो गाईज बघा आता मी कलर देते. आत्ताच मी लात खाता खाता वाचली मागची म्हणून मी पुढं कलर द्यायला घेतला आहे. इथं येलो दिला आहे आणि इथं काय पिंक आहे ना रे का जांभळा आहे. पिंक आहे पण त्यांच्या अंगावरती जांभळा जांभळा दिसतो. बघा पापड दादा मला काय द्यायला येत नाही. विचारून करते मी पायांना पण ना. तुझा पप्पा का रे आला नाही होय रे. अरे त्यांना म्हणा उद्या करा की काम आज काय ग हे आहे व्हय? चला आता आपण काय करू पोळ्याचं करू. मम्मी करते आत्महत्या मला तर नाही येत तुझ्याच. पिढा हो गया मी धरून बसते या आता. आण प्रत्येच आण लवकर. अरे चांगलं म्हणलं भिजवायचं ना दाजीला. भिजवायचं थोडं असू दे त्याला. नाही भिजवायचं. बघ भिजवायचं तांब्यात पाणी दे. तांब्या कुठे कुठे काय चाललंय इसको क्या हुआ हाय हाय पोझिशन. अलीकडे राहा. ठीक आहे नको 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 कोण घेते. एवढंच नाही असू दे. निवड दावा